आज नागपूर शहरामध्ये मी उपस्थित आहे. महाबोधी बुद्धविहार आणि त्या बुद्धविहाराच्या आंदोलनामध्ये भंते विनय बोधी यांना जेल झाली, विनाचार्य यांना जेल झाली. ते 68 दिवस बिहार पटण्याच्या जेलमध्ये होते. गुन्हा वगैरे असा काही नाही, परंतु ज्या नागपूरमधून गेलेल्या महिलांना तिथे मारझोड करण्यात आली. पटण्यामधल्या एका संस्थेनी च्या लोकांनी, ज्यांना गुंड म्हणूया आपण, त्याच्याबद्दल त्यांनी आवाज उठवला. तिथे पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती FIR झाली आणि 68 दिवस ते जेलमध्ये राहून त्यांना बेल मिळाली आणि ते बाहेर आले. नागपूरवासियांची मनोमन कल्पना होती की त्यांचा सत्कार व्हावा. भारतीय बौद्ध महासभा याच्यामध्ये सामील व्हावी म्हणून मला बोलवण्यात आलं आणि त्यामुळे त्यांचा सत्कार आज सुरेश भट या सभागृहामध्ये आज करण्यात आला. लोकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला आणि हे आंदोलन एका व्यक्तीमागे केंद्रित न करता एक भारतीय बौद्ध महासभा संघटन, बौद्ध भिक्खू संघ या सगळ्यांच्या कलेक्टिव्हली माध्यमातून हे करावं असं ठरवण्यात आलेलं आहे. बिहारमध्ये तसं बघितलं तर आंबेडकर मुवमेंट नाही आहे, ना सामाजिक आहे, ना राजकीय आहे, ना समता सैनिक दलाचं काही ऑर्गनायझेशन्स आहे. ह्या मुवमेंट नसल्यामुळे जे 3 महिने आंदोलन चाललं त्याच्यापेक्षा जास्त दिवस झाले, 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले. सरकारवरती केंद्राचं असेल, राज्याचं सरकार असेल, बिहार स्टेटचं सरकार असेल, नितीश कुमारांचं सरकार असेल, त्यांच्यावरती काही एवढा असर झालेला दिसत नाही किंवा त्यांनी कॉग्निझन्स घेतलेलं नाही. एक लक्षात आलं आमच्या की तिथेच जे आंदोलन करते होते ते महाराष्ट्रातून जास्त संख्येने जात होते, इतर प्रदेशामधून येत होते, हिंदी भाषिक स्टेटमधून, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधून. त्यामुळे सरकारची एक नीती होती, 4 दिन घोषणाबाजी करेल आणि 5व्या दिवशी आपापल्या घरी निघून जातील. म्हणून आम्ही डिसिजन घेतला की बिहारमध्ये आंबेडकरी मुवमेंट सुरुवात करायची. भारतीय बौद्ध महासभेच्या स्टेट कमिटी आम्ही गठन केली. समता सैनिक दल देखील तेथे निर्माण करण्यात आलं. राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली तिथे सुरुवात झालेल्या आहेत की जेणेकरून आपण सगळे जाणताय की येणाऱ्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बिहारच्या स्टेट इलेक्शन्स आहेत आणि त्यामध्ये आपला राजकीय पक्ष उतरावा अशी आमची नीती आहे. जोपर्यंत पॉवर दाखवणार नाही, राजकीय पॉवर दाखवणार नाही, सामाजिक पॉवर दाखवणार नाही, तेथील दलित पिछडा समाज जो आहे, वंचित समाज आहे, त्यांना जर एकत्र आणलं तर एक मोठी ताकद बिहारमध्ये उभी राहू शकते. हे आम्ही जाणलेलं आहे आणि त्या मार्गाने आम्ही मार्गस्थ झालेलो आहोत. म्हणून येणाऱ्या इलेक्शन्समध्ये
ज्या काही लाईक माइंडेड पार्टी असतील त्यांच्याशी समझोता करावा आणि काही सीटा लढवाव्या अशी आमची नीती आहे की जेणेकरून सरकारवरती दबाव येईल. आत्ता रिझल्ट नाही आले तर नंतरच्या 5 वर्षांनी रिझल्ट येतील, ही नीती ठेवून आम्ही बिहारमध्ये काम करत आहोत. आणि त्याला वाटतं यश येईल. म्हणतेच तिथे चांगल्यापैकी काम करतायत बौद्ध भिक्खू. त्याने देखील बौद्ध महासभेचा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करतायत. ते येणाऱ्या 2 ऑक्टोबर म्हणजे धम्मचक्र परिवर्तना दिवशी मी स्वतः बिहारमधल्या बक्सर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनरखाली मोठा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. करीब 50,000ची उपस्थिती तिथे असणार आहे. त्याच्या 1 दिवस आधी धम्मचक्र परिवर्तनाच्या 1 दिवस म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी आज सर्व भंतेजी जे आज मंचकावरती होते त्यांनी डिसाईड केलं की दीक्षाभूमी येथे धम्मचक्र परिवर्तन दिनाचं नियोजन करायचं आणि तिथून लोकांना संदेश द्यायचा. कारण इकडची व्यवस्था, दीक्षाभूमीची व्यवस्था ज्या स्मारक समितीकडे आहे, ती स्मारक समिती मनुवादी संघटना त्यांच्याबरोबर राहून कार्यरत आहेत. दीक्षाभूमी बचाव आंदोलन ह्या नागपूर शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरुवात आहे. अशा सगळ्यांना आम्ही आव्हान केलं आजच्या मीटिंगमध्ये की येणारा 1 ऑक्टोबर हा नागपूरच्या दीक्षाभूमीवरती करायचा. जेवढ्या संघटना आहेत, धार्मिक काम करतायत, सामाजिक काम करतायत, त्या सगळ्यांनी तिथे हजर राहून एकीचं बळ दाखवण्याचा प्रयत्न आहे. दीक्षाभूमी आमच्यासाठी पवित्र आहे. धम्माची क्रांती बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या अखेरीच्या काळामध्ये त्या दीक्षाभूमीमधून केली. बौद्ध धम्माचं पुनर्जीवन पुन्हा एकदा भारतामध्ये 14 ऑक्टोबर 1956ला केलं. अशी पवित्र भूमी इतरांच्या हातात जाऊ नये, इतरांचे राजकीय सामाजिक अड्डे बनू नये म्हणून हा आम्ही प्रयत्न करत आहोत. सर्व बौद्ध भिक्खूंनी, महाराष्ट्रातील आणि बाहेरच्या आलेल्या सगळ्या बौद्ध भिक्खूंनी या 1 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला आम्ही हजर राहू आणि त्यांच्याच बॅनरखाली हा कार्यक्रम करू, अशा प्रकारचा एकमताने ठराव आम्ही पास केलेला आहे. जय भीम. नेमका कार्यक्रम का म्हणजे स्टेजवर तुम्ही करणार हा कार्यक्रम तो की त्यांच्या बॅनरखाली म्हणजे भारतीय बौद्ध महासभा? भारतीय बौद्ध महासभा आणि ऑल इंडिया भिक्खू संघ ह्याच्या बॅनरखाली आम्ही हा 1 तारखेचा कार्यक्रम आम्ही करणार. तो कार्यक्रम कुठे? जिथे मुख्य कार्यक्रम होतो, जिथे मुख्य कार्यक्रम होतो दीक्षाभूमीवरती, त्या दीक्षाभूमीवरती घेणार. स्मारक समिती असली तरी स्मारक समिती काही त्याचे मालक नाही. दीक्षाभूमीचे मालक आंबेडकर जनसमुदाय आहे, बाबासाहेबांना मानणारा समाज आहे, बौद्ध समाज आहे. तो खरा म्हणजे दीक्षाभूमीचा मालक आहे असं मी समजतो. ऑफिशियली त्यांना आम्ही एक लेटर देऊ. परवानगी दिली नाही दिली तरी कार्यक्रम 1 तारखेला आम्ही तिथे घेणार. तुम्ही बिहारच्या निवडणुकीत उतरणार म्हणतात, नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार? त्याची जुळवाजुळव चालू आहे. 15-1 दिवसामध्ये त्याच्यामध्ये हे होईल. प्रकाश आंबेडकर असतील का? ह्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर देखील असतील.